देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार यांचं नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण झालेलं आहे. तिला प्रश्न या प्रकारे विचारतील, 2025चा विज्ञान रत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? याचं बरोबरचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या. वृत्ती मित्रांनो, दुसरी आहे विज्ञान पुरस्काराची. वितरण 23 डिसेंबर म्हणजे 3 दिवसापूर्वी झालेलं आहे. आणि हे जे पुरस्कार आहेत हे राष्ट्रपतीद्वारे प्रदान केले जातात. लक्षात ठेवायचं उद्देश काय आहे, तर विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रात सर्वोच्च योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. एकूण श्रेणी 4 आहेत आणि एकूण पुरस्कार म्हणजे भारतामधले जे नामवंत वैज्ञानिक आहेत अशा एकूण 24 वैज्ञानिकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. लक्षात ठेवायचं. तर विज्ञान रत्न पुरस्कार जो पहिला पुरस्कार आहे तो कुणाला मिळालेला आहे, तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ जे आहेत, जे सध्या हयात नाही आहेत, त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. त्याचं नाव आहे जयंत विष्णू नारळीकर. अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. विज्ञान श्री पुरस्कार कोणास मिळालेला आहे, डॉक्टर युसुफ शेख जे अणुशास्त्रज्ञ आहेत. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर जो विज्ञान रत्न पुरस्कार आहे हा एकूण 8 जणांना मिळालेला आहे. त्यातले प्रतिष्ठित व्यक्ती कोण आहेत, तर युसुफ शेख आहेत. लक्षात ठेवायचं. त्यानंतर विज्ञान युवा पुरस्कार ही जी श्रेणी आहे यामध्ये अंकुर गर्ग व अमित अग्रवाल यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, या श्रेणीचं नाव काय मित्रांनो, शांती स्वरूप भटनागर श्रेणी. आणि या पूर्ण श्रेणीमध्ये एकूण 14 विजेते आहेत. आणि शेवटची श्रेणी कोणती आहे, तर विज्ञान टीम पुरस्कार. ही टीम आहे टीम अरुमा मिशन, जी CSIR ची टीम आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे एकूण 4 श्रेणी आहेत आणि एकूण 24 वैज्ञानिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. पुरस्कार अंतर्गत खालपैकी कोणत्या श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जात नाहीत? 4 श्रेण्या दिलेल्या आहेत. पण आता आपण नुकतंच पाहिलं होतं की या 4 श्रेणीमध्ये या पर्यायामध्ये एक श्रेणी मात्र अस्तित्वात नाही. तर व्यवस्थित याचं पर्यायाचं उत्तर मला कमेंट टाकून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.